शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं स्वागत करतो। तर मित्रांनो आपण आता अद्रकीच्या प्लॉटवर आहोत। तुम्ही पाठीमागे हा पूर्ण जवळजवळ 1.5 एकर क्षेत्र असलेला अद्रक आहे। आपण स्टार्टिंग पासून अद्रकीवर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयावर माहिती देत असतो, परंतु हा जो प्लॉट आहे हा आपल्याला अतिशय आवडला। याची ट्रीटमेंट, याची संपूर्ण माहिती आपल्या सर्व शेतकऱ्यांना द्यावी म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवतोय। आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत। आपण आहोत लोहगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर मध्ये। या ठिकाणी शेतकरी आहेत इथापे, त्यांचाही परिचय घेऊ। त्याचबरोबर या ठिकाणी जी ट्रीटमेंट दिली गेली पूर्णपणे लागवडीपासून ते आजपर्यंत तुम्ही स्टेज बघताय, तर याविषयी सुद्धा सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर सोनवणे साहेब सुद्धा आपल्या सोबत एकदा शेतकऱ्यांचा परिचय घेऊ। तर नमस्कार दादा, आमचे जे संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी आहे त्यांना आपला एकदा परिचय द्यावा। मी भाऊसाहेब हरिचंद्र इथापे, गाव लोहगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर। बर, तुम्ही ही जी लागवड केली आहे ही साधारण कधीची लागवड आहे? ही 1 जूनची लागवड आहे। 1 जून। आणि क्षेत्र किती आहे? 1.5 एकर। 1.5 एकर। तर ही 1 जूनची लागवड आहे। आता नोव्हेंबर महिना चालू आहे। 21 नोव्हेंबर आजचा दिवस आहे। तर 21 नोव्हेंबर ते आता बघू शकता तुम्ही आजच्या स्टेजला आज छातीला लागते अद्रक। तर या स्टेजला ही पूर्ण जी ट्रीटमेंट आहे सोनवणे साहेबांची, बरोबर? तर सोनवणे साहेबांकडून आपण पूर्ण ट्रीटमेंट जी आहे तर ती माहिती करून घेणार आहोत की त्यांनी सुरुवातीपासून ते आजपर्यंत काय काय ट्रीटमेंट केल्या, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना काय काय रेकमेंड केलं। तर नमस्कार सोनवणे साहेब। नमस्कार। तर तुमचा एकदा परिचय आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांना द्यावा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ग्रोटेक ॲग्री सायन्स चा प्रतिनिधी बोलतोय। माझं नाव योगेश सोनवणे। कारण की इथं लोहगाव इथं या गावामध्ये भाऊसाहेब इथापे हे शेतकऱ्याचं नाव आहे। तर इथं आपण पहिल्यापासून बेसल डोस पासून तर ते शेवटपर्यंत तर पूर्ण माहिती का स्टेप बाय स्टेप जे आपल्याला प्लॉट लागल ते आपण माहिती की इथं दिलेलं आहे। कारण की काय की इथं पहिल्यापासून फर्स्ट टाइमला आपण इथं बेसल डोस वगैरे, तिथं वॉटर सोल्युबल, मायक्रोटन, तिथून नाही तर आपलं माहिती का वरतून जे लागणार आहे आपल्याला फवारणीसाठी बुरशीनाशक असेल किंवा काही असेल, बरोबर आहे? तर ते पूर्ण आपण माहिती की इथं शेवटपर्यंत दिलेलं आहे। कारण की रिपोर्टच्या बाबतीत माहिती का 100% रिपोर्ट आहे इथे ग्रोटेक ॲग्री सायन्सचे जेवढे बी आपण प्रोडक्ट वापरलेले आहे। कारण की 100% 101% मध्ये रिपोर्ट आलेले आहे त्यांना। आणि तुम्ही प्लॉट तर बघू शकता, कारण की प्लॉटच्या बघण्यामध्ये 1.5 एकरचा जो प्लॉट आहे आपला तो शेवटपर्यंत आपला माहिती का पूर्ण माहिती का एकदम छातीला लागतोय प्लॉट। जर सरासरी आता जर माहिती का आपण जर वेट जर केलं खड्याचं तर मिनिमम तरी 1.25-2 किलो मध्ये का खडा आलेला आहे आता सध्या। 1.25-2 किलो 2 किलो पर्यंत आलेला आहे। कारण की इथून माहिती का आपलं फुगवण्यासाठी माहिती वॉटर सोल्युबल वगैरे माहिती ते राहिलेलं आहे। अजून मिनिमम तरी हा खडा आपला 2.5 किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे, 2.5 ते 3 किलो पर्यंत। तर अजून एक शेतकऱ्यांना जो पडतो प्रश्न तो एकदा विचारतो। आपण एक माहिती तर दिली सविस्तर, या प्लॉटवर आहात। तर सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामधल्या बऱ्याच शेतकऱ्यांना एक अडचण आली की अद्रक यावर्षी बसण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे विल्टिंग मर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आला जेव्हा पाऊस पडला। तर इथं कुठेही दिसत नाही। आता पूर्ण जर क्षेत्र आपण बघितलं 1.5 एकरचं तर व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, पण कुठंही तुम्हाला जे आहे अद्रक कुठे बसतीये मरती हे दिसत नाही। तर याचं कारण किंवा काय ट्रीटमेंट तुम्ही दिली? आपण काय की ज्यावेळेस माहिती का आपल्याला लागणारं जे वॉटर सोल्युबलचं नियोजन वगैरे आहे, बरोबर आहे, ते आपण माहिती स्टेप बाय स्टेप दिलंय। कोणत्या वेळेस काय लागणार आहे, कोणत्या वेळेस काय नाही। तर याच्यामुळे काय होतंय की काही शेतकरी नियोजन करताय तर त्याचं नियोजन माहिती का व्यवस्थित नसतं तिथं। कारण की वाजेपेक्षा जर जास्त जर झालं तर तिथं माहिती का वेल्डिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा पाण्याचा निचरा माहिती का होत नाही तिथं। तर अशा प्रकारे माहिती का काहीतरी कारण आहे, आपल्याला 2-3 कारण आहे, बरोबर आहे। पण काय योग्य ते नियोजन माहिती का देणं जे गरजेचं आहे तरी। कारण की ज्याच्यामुळे आपला माहिती का प्लॉट पण लागणार नाही आणि आपण ज्या वेळेस माहिती वेल्डिंगचा जो प्रॉब्लेम लागला तर शेतकऱ्यांचं काय होतं की प्लस पॉईंट मध्ये तिथे खर्च वाढतो। तर असं न करता काय होतंय की आपण जे नियोजन करतोय तर ते नियोजन माहिती का आपलं योग्य वेळी माहिती का योग्य नियोजन झालं पाहिजे तिथं। तर नक्की शेतकरी मित्रांनो, व्यवस्थित जर आपल्याला पीक नियोजन करायचं असेल तर सरांनी वेळोवेळी या प्लॉटला जसं सजेशन दिलं, तुम्हाला जर सरांचा नंबर लागला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी नक्की सरांचा नंबर आपल्या जवळचे जेही शेतकरी आहेत त्यांना देईल की जेणेकरून वेगवेगळ्या पिकावर जे ते मार्गदर्शन करतात ते सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि व्यवस्थित पीक नियोजन हे आपल्याला करता येईल या पद्धतीने। तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो प्रश्न नक्की विचारू शकता। प्लॉट कसा वाटला तर एकंदरीत आपण शेतकऱ्यांकडे पण येऊ। तुम्हाला काय वाटतं यावर्षी किती उत्पादन निघू शकतं? एकरी 200 प्लसच निघेल।
म्हणजे एकरी 200 क्विंटल. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा कमेंट करा की तुम्हाला आता प्रत्येक जण आपल्या चॅनलवरती अॅग्रो इंडिया गुरुवरती अद्रक उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी या स्टेजला बघितल्यानंतर आता छाती इतकी अद्रकीची उंची झाली आहे, त्याचे खडा सुद्धा किती झाला असेल हा तुमच्या लक्षात आला, किती यील्ड येऊ शकतं हे सुद्धा कमेंट करा, जेणेकरून आपण जे इतर शेतकरी आणि कुठली अडचण असली तर सोनवणे साहेब आहे, आपण आहे, नंबर लागला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकऱ्यांसाठी लाईक करा. अशीच माहिती वारंवार तुमच्यासाठी अॅग्रो इंडिया गुरुतर्फे मी घेऊन येईल. तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, खूप खूप चला, ओके. धन्यवाद. नमस्कार.